स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची भाजपची चाचपणी, एकनाथ शिंदे मात्र महायुतीने एकत्र लढवण्यावर ठाम असल्याची माहिती। चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट, मतभेदांमुळे दोन जातींमध्ये वितृष्ट निर्माण होऊ नये याकरता बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याची सूत्रांची माहिती। सुरेश धस यांना मुख्यमंत्री फडणवीसांचं पूर्ण पाठबळ, चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट। धस मुंडे यांनी एकत्र काम केलं तर अधिक चांगला न्याय मिळू शकतो, बावनकुळेंचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटल्यास टोकाचं पाऊल उचलणार, धनंजय देशमुखांचा सरकारला थेट इशारा। तर सर्व आरोपींना फाशी होईपर्यंत लढा थांबणार नाही, धनंजय देशमुखांकडून स्पष्ट। ठाकरेंना धक्का दिल्यावर एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर, रत्नागिरीत शिंदेंची आभार यात्रा, माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम यांच्या हाती धनुष्यबाण। शिंदेंच्या आभार दौऱ्यादरम्यान शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, खोके खोके म्हणणाऱ्यांना जनतेने खोक्यात बंद केलं, ठाकरेंवर टीकास्त्र। नाशिकमध्ये मनसेचे 20हून अधिक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपत प्रवेश करणार, महापालिका निवडणुकांआधी नाशिकमध्ये मनसेला खिंडा। गेल्या महिन्यातच राज ठाकरेंनी घेतलेली पदाधिकाऱ्यांची भेट। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात गणेश नाईक घेणार जनता दरबार, 24 फेब्रुवारीला ठाणेकरांच्या समस्या आणि तक्रारी ऐकणार, भाजप पक्षवाढीवरही नाईक लक्ष देणार। न्यू इंडिया बँक बुडवणारा हितेश मेहता पोलिसांच्या ताब्यात, 122 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई, बँकेतल्या अनियमिततेचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू। तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील 4 शेळ्यांना तडे, गाभाऱ्याच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा, शेळ्यांना जॅकचा आधार। शनी शिंगणापुरात शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार, भेसळीच्या तेलामुळे शिळेची झीज होत असल्याचं उघड, 1 मार्च पासून निर्णय लागू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।